हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहे खमंग थालीपीठ। त्याच्यासाठी मी काहीतरी पीठ घेतले। त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आणि थोडंसं चण्याचं पीठ आणि आपण टाकणार आपले बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, हळद, धना जिरा, कस्तुरी मेथी आणि थोडे सफेद तीळ आणि टाकणार थोडंसं एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि मेथी। ते खूप छान लागते आपल्या थालीपीठमध्ये। आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आता याचा छानपैकी आपल्याला एक डो रेडी करायचा आहे। असा सॉफ्ट याचा आपल्याला डो आपल्याला रेडी करावा लागतो थालीपीठसाठी। आता तुम्ही बघू शकता माझा डो आता रेडी झालेला आहे। जर तुम्हाला या प्रोडक्टचा तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डी मला DM करू शकता किंवा माझ्या नाव आणि नंबर तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। आता थालीपीठ बनवण्यासाठी मी माझ्या हॉटपॅनमध्ये बनवणार आहे आणि त्यासाठी माझा पोट आता हीटअप झालेले परफेक्ट टेम्परेचरवरती। आता ह्या थालीपीठचा जो डो आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पीठ घेऊन पोलपाटवर एक वल्ला रुमाल टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी लावून आपल्याला त्याला असं थापून घ्यायचं आहे हाताने छानपैकी आणि त्याला असा गोल असा आकार देऊन हळूहळू आपल्या हळव्या हाताने त्याला थापून द्यायचं आहे। आणि आता आपल्या हॉटपॅनमध्ये लावणार आहे मी थोडंसं ऑइल, थोडंसं ग्रीसिंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला हे थालीपीठ ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता मी माझं थालीपीठ आता त्याच्यामध्ये सोडलेलं आहे। आता ह्याला आपल्याला हे लीड लावून टर्निंग विंडोपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहे। हे आपल्याला बघावं लागत आहे सारखं की आपलं थालीपीठ किती शिजलं आणि किती नाही। आता माझं टर्निंग विंडोपर्यंत आता हे थालीपीठ आता शिजलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता याला मी आता हळूहळू साईडने घेऊन त्याला थोडंसं ऑइल टाकून आपल्याला दुसऱ्या साईडने पण त्याला शिजवून घ्यायचं। जसं तुम्हाला ऑइल पाहिजे तसं तुम्ही लावू शकता, थोडं ऑइल लावून। आपला हा जो हॉटपॅन आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी, चपाती, डोसे, ऑमलेट, थोडीशी भाजी सर्व काही तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता। ह्याच्यामध्ये बघा जरा पण चिपकत नाही, जळत नाही। इव्हनली माझी ही थालीपीठी याच्यामध्ये झालेली आहे, बघू शकता जरा पण हे कुठं पण चिकटलं नाही आपलं। जर तुम्हाला प्रोडक्टचा फ्री डेमो पाहिजे तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डी होते ती माझ्या DM करा। आपला डेमो पण फ्री आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।